विचार करतात ना, त्या वयात पैसे कमवायचे जुगाड करतो, यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सॅकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरव्ह्यू बघायला मिळून जाणार. सुरुवातीला याच्या पहिल्या बीटवरती तर आता इथं आपण इथं फोटो ॲड करून दिलाच आहे. तर तुम्हाला इथं फोटो लावायचे असेल तर हा फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथं कलर फिलवरती जायचं आहे. हा जो काही नंबरचा आयकन दिसते यावर क्लिक करून इथून तुम्ही फोटोवरती क्लिक करायचं आणि इथून प्लस आयकनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा फोटो इथे येऊन जाणार. ठीक आहे. तर पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता काय करायचं, इथं पण फोटो लावायचे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, फोटोवरती क्लिक करायचं, थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही फोटोचे लेअर आहे सगळ्या शेवटी आणायचे आहे आणि इथे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर आता पहिल्या बीटवरती आता दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर इथून 3 नंबरचा आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून घ्यायचं. तिसऱ्या बीटवरती यायचं, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे. चौथ्या बीटवरती आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर सर्व फोटो कट करून घ्यायचे आहेत. चला तर मी सर्व फोटो कट करून घेतो. तर आपल्या इथं सगळे फोटो कट झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे इमोजी ॲड करायचं म्हणजे इमोजी लावायचे. इमोजी लावण्यासाठी काय करायचं, पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं. आल्याच्यानंतर हे आपली PNG आहे तर याची साईज थोडी कमी करून घ्यायची. कमी केल्याच्यानंतर आता मी याला वरती ॲडजस्ट करून म्हणजे इथं वरती ठेवून देतो. याची साईज कमी करून घेतो आणि इथून तर आता हे झालं आहे. तर PNG इथं लावल्याच्या नंतर काय करायचं आहे, फोटोच्या म्हणजे PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळे शेवटी आणायचे. हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचे. हा म्हणजे इतकं झाल्याच्या नंतर आता बॅक येऊन घ्यायचं, सेटला ओपन करायचं. ओपन केल्याचं काय करायचं, हा जो काही पहिला इफेक्ट आहे म्हणजे हा पहिला फोटो आहे तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पिराटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायची. बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन पिराटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तुमचं इथं पहिला इफेक्ट लागलेला आहे. बॅक यायचं, सेकंड प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पिराटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. दुसऱ्या बीटवरती यायचं. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बॅक यायच्या, इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं. तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. बॅक यायच्या, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर काय करायचं, तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बॅक यायचं, इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर काय करायचं, हा जो काही चौथा फोटो आहे यावर क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन तिथं जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. बॅक यायचं, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. तर इथं पण तसंच करायचं. चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन तिथं जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. केल्याच्यानंतर बॅक यायचं, सेकंड प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर काय करायचं, हावल्या फोटोला इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर ज्या फोटोला आता आपण पाचव्या फोटोला हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. केल्याच्यानंतर आता बॅक यायच्या, सेकंड प्रीसेटला ओपन करायचं. सगळ्यात शेवटीचा हा जो काही इफेक्ट आहे यावर क्लिक करायचे. इथून हा जो काही इफेक्ट आहे इथून कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्याच्यानंतर ज्याच्या आपल्याला सगळ्यात शेवटी हा फोटोला क्लिक करायचा, इफेक्टवर जाऊन ते डाटो जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. केल्याच्यानंतर बॅक यायचे, सेकंड प्रीसेटला ओपन करायचं आणि हे जे काही तुम्हाला 2 लेअर दिसते यावर क्लिक करायचं. केल्याच्यानंतर काय करायचं, हा जो काय दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं. केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं, हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करायचा, इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करून घ्यायचं. केल्याच्यानंतर काय करायचं, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी आणायचं आहे आणि हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा. केल्याच्यानंतर काय करायचं,
यावरती आल्याच्या नंतर हा जो काही खालचा लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचा. कट केल्याच्या नंतर काय तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडला तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचा. इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ.